ते लोक आता त्या कोण आहे रणजित सिंह निंबाळकर त्या मॅडमनी त्या लेटरमध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे की त्याच्या पीएननी त्यांना धमकी दिलेली आहेत तुम्ही आम्हाला अनफिटचं फिट सर्टिफिकेट द्या म्हणून. तर त्याच्याविषयी त्याच्या गैरकारभाराविषयी का बोलत नाही. बीड आणि परळीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम केलं. पश्चिम महाराष्ट्राच्या गुन्हेगारीविषयी तुम्ही का बोलत नाही जे की सगळ्यात जास्त खून तिथं होतात, सगळ्यात जास्त गुंडागर्दी दादागिरी तिथं आहे. आता ओपन व्हायला ना निंबाळकरांविषयी लोक एक एक पुढे येऊन सांगलेत ना कसे उलटे करू करू ऊस मुकादमाला मारतात, कसे बंदूक लावतात. तर याविषयी आता बीडला परळीला ज्यांनी बदनाम केलं ते आता काही बोलणार आहेत की नाही. दुसरी गोष्ट ती मुंबईची अंजली दमानिया तिनं आतापर्यंत एक सुद्धा प्रक्रिया नाही दिली. का नाही दिली त्या बाईनं. ती संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी अश्रू गाळत होती. अश्रू गाळण्याचं तिचं काय कारण आहे. रक्ताच्या नात्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि प्रेम संबंध असेल तर अश्रू येतात. तिला कसं काय अश्रू आले. म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करून ते प्रकरण मोठं करायचं आणि धनंजय मुंडे यांना अडचणीत